जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गांस चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 102, तारीख 12 एप्रिल 2026 व वार आहे रविवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे आपण पुढे वाचन करण्यापूर्वी समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात सुंदर रीतीने केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजेच त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण
सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 9व्या समासाचे, ज्याचे नाव आहे मृत्यू निरूपण, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण पुढे ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 59, जी या समासातील शेवटची ओवी आहे, तर या 9 ओव्यांचे आपण त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 5वी ओळ 50 या अंकानंतर गेले बहुत पुरुषार्थांचे या शब्दांनी 51वी ओवी सुरू होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्य करते, गेले बहुत शस्त्रधारी, गेले बहुत परोपकारी, गेले बहुत नाना परी धर्म रक्षक, गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे, गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत विवादी बहुता परीचे, गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे नाना मते, गेले तापसांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार नृत्य पंथे, गेले बहुत संसारी, गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नाना परी नाना छंद करुणी, गेले ब्राह्मण समुदाय, गेले बहुत आचार्य, गेले बहुत सांगोपाय किती म्हणून, असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मृत्य निरूपण नाम समास नवम. अशा रीतीने इथे 9वा समास समाप्त होत आहे. आता आपण ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 59 या ओव्यांचे मराठीतील अनुवादाचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 51 नंबराने सुरू होत आहे. शब्द आहेत बहुत पुरुषार्थ करणारे. तर येथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाचे वाचन करण्यास सुरुवात करूया. बहुत पुरुषार्थ करणारे, मोठे पराक्रमी, पुष्कळ व्याप सांभाळणारे, आटोप कामाचा उरक असणारे असे कार्यकर्ते गेले. शस्त्रे धारण करणारे, परोपकार करणारे व अनेक प्रकारे धर्मरक्षण करणारे असे अनेक जण गेले. बहुत प्रतापाचे, सत्कीर्तींचे गेले. बहुत नीतिमान राजेही गेले. अनेक मतवादी, अनेक कार्यवादी तसेच अनेक प्रकारे वादविवाद करणारे गेले. पंडितांचे समुदाय म्हणजे थाटे, शब्दच्छल करणारे, नाना मतांचे अचाट वाद करणारे गेले. तपस्व्यांचे मेळे, अपार संन्यासी व सारासार विचार करणारे मृत्यूच्या मार्गाने गेले. अनेक संसारी, अनेक वेशधारी, अनेक प्रकारचे अनेक छंद करून पुष्कळ जण गेले. नाना छंदांचे लोक आले आणि गेले. ब्राह्मणांचे समुदाय, विद्वान ब्राह्मण, अनेक आचार्य, धर्माधिकारी असे असंख्य गेले. काय आणि किती गेले म्हणून सांगावे, असे सगळे गेले. परंतु जे आत्मज्ञानी स्वरूपाकार झाले तेवढेच राहिले. असो सारेच गेले आहेत, पण एक मात्र राहिले आहेत. स्वरूपाकार झालेले आत्मज्ञानी तेवढे मृत्यूला मारून उरले आहेत. इति श्री दशक समास 9. अशा रीतीने इथे तिसऱ्या दशकातील 9वा समास समाप्त झालेला आहे. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा,
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना त्यांनी या भागाचे श्रवण केल्याबद्दल त्यांनी या ग्रंथ वाचनाच्या भागाचे श्रवण केल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद, खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.